जा करके तब जप करने की जरूरत नहीं। अपना घर द्वार, अपनी बीवी बच्चे छोड़ने की किसी चीज की जरूरत नहीं। ये सब आप ही के अंदर चीज है जिसकी जागृति होनी चाहिए। जिसकी जागृति होते ही आप इसे प्राप्त होते हैं। लेकिन आप क्यों ऐसे लोगों पे विश्वास करते हैं जो आपसे कहते हैं कि जागृति मत लो? ऐसे लोग तो समाज कंटक हैं, जो कि कोई धंधा और बचा नहीं तो इस तरह की बातें करते हैं कि आप अपनी जागृति मत लो, आप अपनी संपत्ति मत लो, आप अपना गौरव प्राप्त करें। मनुष्य इतना गौरवशाली, उसको परमात्मा ने मनुष्य बनाया, वो इसलिए नहीं कि ऐसे गंदे लोगों की, ऐसे महामूर्ख लोगों की वो गुलामी करे। उसने बनाया है कि वो अपने गौरव में खड़ा हो जाए, अपनी शान में खड़ा होकर के देखे कि मैं क्या चीज हूं, और उसकी पूर्ण व्यवस्था हर एक मनुष्य के अंदर है। कर मैं कह रही हूं तो इससे मुझे कोई लेना देना नहीं, मुझे आपसे कुछ लेना देना नहीं। कर कुछ है तो देना ही है, और देना ये ज्ञान है कि आप कितने महान हैं, आपके अंदर ये शक्ति कार्यान्वित हो और इसे आप प्राप्त करें। और प्राप्त करने के बाद जैसे कोई बीज अपने आप ही इस माँ की कृपा से जागृत हो जाता है, तो उसके अंकुरित एक छोटे से अंकुर से ही आगे बड़ा वृक्ष हो सकता है। आप भी ऐसे बड़े बड़े वृक्ष हो सकते हैं। खासकर इस पूना को आप जानते हैं कि शास्त्रों में पुण्य पटनम कहते हैं। इस शास्त्रों में पुण्य पटनम कहा जाता है, पर ऐसे कुछ दिखाई नहीं देता यहाँ कोई पुण्य बटोर रहा है, या तो जो देखते वही पैसा ही बटोर रहा है। पुण्य बटोरने के लिए भी आपको ज्ञान और आत्मा का प्रकाश चाहिए। उसके बगैर आप यही नहीं जानेंगे कि पुण्य क्या है और पुण्य क्या है। और उसके लिए सारी व्यवस्था मैंने आपसे की है, आपके अंदर परमात्मा ने की हुई है। आपको उसके लिए कुछ करना नहीं था, सिर्फ कुंडलिनी की जागृति के बाद आपको उसको सिंचित रखना चाहिए, उस वृक्ष को बढ़ाना चाहिए, और ऐसे वृक्ष होने चाहिए कि जो और भी वृक्षों को तैयार करें और भी लोगों को अपने छत्र छाया में रखें। मराठीत एक म्हण आहे, अति शहाणे त्यांचे बैल रिकामे। आजकाल बैल रिकामे नाही आहे, पण कोणत्या बैलावर बसले तेच कळत नाही। आणि अशा बैलांवर बसून आपले वर्तमानपत्र सुद्धा काय काय गोष्टी वाटेल त्या माणसाचं महत्व करायचं, वाटेल त्या माणसाला डोक्यावर बसवायचं, हे अधर्माचे कार्य आहे असं लोकांना समजत आहे। इतकी दिशाभूल करून लोकांची काय मिळवणार तुम्ही? 4 पैसे ते उद्या गेले तर काही लोक तुमचे पुतळे उभे करणार नाहीत, आणि केले तरी त्याच्यात वाहनांच्या माळा घालतील। त्याला कारण असं आहे की आज या कलियुगातच हे महत्वाचं कार्य होणार आहे, आणि अशी फार जुनी हजारो वर्षापूर्वी ज्योतिषवाणी झालेली आहे की ह्या काळातच हे कार्य होणार आहे आणि लोकांना हे प्राप्त होणार। ह्या महाराष्ट्रात जिथे संत साधूंनी आपलं रक्त होतं, ज्यांनी ह्याचं वर्णन केलेलं आहे, ज्यांनी सांगितलंय की तुम्ही संत व्हा। संत होणं म्हणजे तुम्ही जंगलात जाऊन बसून जपतप करणे नव्हे, आतून ह्याची घटना होणे, ह्याला संतपणा मिळवणे असं म्हणतात। ही वेळ आलेली आहे, हे सगळ्यांनी जे अनादी काळापासून सांगितलेलं आहे ती होण्याची वेळ आहे। मला असं वाटत होतं की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त याचं काम होईल, आणि मी महाराष्ट्रात जन्म घेतला आणि मराठी भाषेलाही मी फार मोठा मान दिला। पण बघते काय की हे कार्य उत्तर हिंदुस्थानात फार जबरदस्त होत आहे, आणि आपल्या ह्या महाराष्ट्रात ती स्थिती नाही। त्यांचे पिंडच वेगळे,
त्यांचे पिंडच वेगळे. म्हणजे लखनौ सारख्या ठिकाणी 30 IAS चे ऑफिसर सहयोगात आले, 30. आणि त्यात काही महाराष्ट्रीयन पण आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल. तर मी त्यांना विचारलं की माताजी, मी म्हटलं की तुम्हाला माताजी बद्दल काय वाटतं, तुम्ही कशा आला याच्यात. मी तर कधी कोणा IAS ला पाहिलंच नाही महाराष्ट्रात की जो सहयोगात येऊन बसेल. त्यांना तर शेपट्या आहे तिथे. आता शेपट्या झडतील, माणसं होतील, तेव्हा कुठे जाऊन त्यांच्या डोक्यात येणार आहे. तुम्ही कसे झाला भाऊ. म्हणजे त्यांचे पिंड वेगळे आहेत, त्यांचे पिंडच वेगळे आहेत. आणि आज इथे जितके लोक त्याच्या दुपटीने लोक त्या लखनौ शहरामध्ये आले, दुपटीने. एवढंच आपल्याला माहिती आहे ज्ञान. लहानापासून मनापासून रामदासांची आपण मनाचे श्लोक वगैरे म्हटलेले आहेत. एवढं सगळं माहीत असून सुद्धा आपला पिंड नाही आहे. हे असं कसं झालं. अहो ते मावळे गेले कुठे. मला हेच कधी कधी समजत नाही की या महाराष्ट्राची अशी दुर्दशा कशी झाली आणि लोकांनी असा अधर्म कसा स्वीकार. ह्याला कारण काय. आपले पिंडच वेगळे झाले की हा महाराष्ट्रात काहीतरी कमकुवतपणा आणणार असं काहीतरी झालेलं आहे. हे 25 वर्षामध्ये मी बघते की या महाराष्ट्राची फारच कुचंबणा झाली आहे. आणि इथले साधे भोळे लोक कोणत्या मार्गाला जात आहेत, केवढी मेहनत घेतात, पण जे साध्य आहे आणि जे साधायचं आहे तिकडेच लक्ष जात नाही. काहीही सांगितलं तरी सुद्धा त्याला जे गांभीर्य पाहिजे ते नाही. मी काही असं म्हणत नाही तुम्ही हे करू नका ते करू नका, असं नाही तसं नाही, काय म्हणत. तुम्ही फक्त जागृती घ्या. तुम्ही स्वतःच तुमच्या आत्म्याच्या प्रकाशात तुम्ही बघाल की तुमच्यासाठी चांगलं काय आणि वाईट काय, तुमच्यासाठी नाशवान काय, तुमच्यासाठी नुकसानीचं काय ते तुम्हाला कळेल. पण महाराष्ट्रीय लोकांचं मला समजत नाही. मला आता असं वाटतं भैया लोकांना तिथे जागृती द्यावी, कारण महाराष्ट्रीयन कामातनं गेलेले दिसतात. या महाराष्ट्रात तुम्ही ज्या लोकांना निवडता आणि ज्या लोकांची एवढी मान्यता आणि वाह करता ते लोक आहेत काय. अहो ज्या काळी शिवाजी महाराजांसारखे लोक येऊन तुकारामाच्या पायावर येत असत, त्या देशामध्ये तुम्ही कोणाच्या पायावर जाता. झालंय का तुम्हाला. काही आदर्श राहिले नाही, काही स्वाभिमान राहिलेला नाही, काही ह्या महाराष्ट्राची महती राहिली नाही. त्याला कारण फक्त हे की आज आम्ही आपला संबंध इतिहास विसरलो. त्या इतिहासाचा जो फार मोठा आपल्याला अभिमान होता तो अभिमानच गेला. असे स्वाभिमानी लोक ह्या देशात त्याच वेळेला यायला पाहिजे होते जेव्हा शिवाजी महाराज आले. आज शिवाजी महाराजांनी जे म्हटलं होतं की स्वचं तंत्र ओळखा, स्पष्ट सांगितलं होतं स्वचं तंत्र ओळखावे. दुसरं म्हटलं तर मराठा ते तुका मिळवावं. मराठा म्हणजे जागृत. आज कुठेच मराठे मला तर काही दिसत नाही. नुसते फेटे घालून कोणी मराठा होत नाही. आतमध्ये पिंड काय आहे तो पाहिला. आणि एक आव्हान आता महाराष्ट्राला आलेलं. सर्व जगामध्ये मी सांगत सुटले की महाराष्ट्र म्हणजे खरोखर एक महाराष्ट्र. आणि इतर देशातल्या लोकांनी असा विचार घेतला की वा वा काय म्हणा, आपण एकदा महाराष्ट्राला गेलो म्हणजे केवढं आपल्याला मिळालं, आणि ह्या पुण्यपटणात आलो म्हणजे वा 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 काय आता कशाला काशीला जायचं. इथे या महाराष्ट्रात आल्यावर एअरपोर्ट वरच नुसता नमस्कारच करत नाही पण मुके घेतात त्या पृथ्वीचे, त्या ठिकाणी महाराष्ट्राची भूमी आहे. अशा ह्या महाराष्ट्रातले लोक आजकाल जे बुद्धिजीवी झाले आणि शिष्टपणा करतात, दुसरे जे राजकारणात उतरू काय वाटेल तो दंगा करत आहेत, त्या लोकांना तुम्ही मानायचं आणि जे संत साधूंनी सांगितलं तिकडे लक्ष द्यायचं नाही.
ह्याचं कारण काय जरी असलं तरी एक लक्षात ठेवलं पाहिजे की कुंडलिनीवर कार्य सर्वात जास्त या महाराष्ट्रात आणि मराठी भाषेत झालं. नाथपंथांनी हे कार्य इथे केलेलं, त्यांनीच हे कार्य केलं. वेद वगैरे लिहिले ते काही आत्मसाक्षात्कारासाठी एवढे नव्हते, फक्त इशारे होते. भक्ती झाली त्यात इशारे होते. पण जर वास्तविक कार्य कुंडलिनी जागृतीचं केलंय तर ते नाथपंथीने केलं आणि ते महाराष्ट्रातले लोक मच्छिंद्रनाथ झाले, गोरखनाथ झाले. अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी कीव मध्ये गेलो होते, तिथल्या लोकांनी मला सांगितलं, कीवच्या लोकांनी, की महाराष्ट्रात एक मच्छिंद्रनाथ इथे आले होते. लक्ष घाला, मच्छिंद्रनाथ आमच्या इथे आले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की जगामध्ये आदिशक्ती येणार आहेत. इतकंच नव्हे पण कुंडलिनी म्हणजे काय, मूलाधार चक्र म्हणजे काय, त्याचं चित्र कसं, हे 3000 वर्ष ख्रिस्ताच्या त्यांनी सांगितलं आणि त्यांना अजून ते माहिती आहे. आणि ते सांगतात की मग आमच्याकडे फार उलाढाली झाल्या, त्यामुळे हे सगळं ज्ञान जरी एकीकडे झालं तरी आमच्या म्युझियम मध्ये अजून हे सगळं ठेवलेलं आहे, तुम्ही येऊन बघा. ते तिथवर पोहोचले आणि आता आम्ही कुठे बसलो. हे मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ बर्मामध्ये गेले होते, त्याच्याही पुढे गेले होते आणि लोक त्यांची नावं सांगतात. ह्या महाराष्ट्राची ही महती. आणि आता आपण कुठे बसलो, अर्धवट सायंटिस्ट, अर्धवट डॉक्टर्स, अर्धवट माहिती असलेले काही 2-4 पंडित लोक, त्यांना त्या महाराष्ट्राची महती माहित नाही जी त्यांना माहिती. आणि आज म्हणूनच मला पूर्वी आश्चर्य वाटायचं की रशियामध्ये सहयोग असा कसा भेटतो, जिथे देवाचं नाव सुद्धा घेत नव्हते लोक. आणि कीव मध्ये मला आश्चर्य वाटलं, हजारो लोक, हजारो लोक. त्याला कारण आता मला कळलं की मच्छिंद्रनाथांनी इथे बी पेरलं होतं. त्यांच्याबद्दल श्रद्धा, त्यांच्याबद्दल माहिती त्या लोकांना, त्यांनी टेराकोटाचं सामान घेतलं, मला दिलं, मी तर बघतच राहिले. आणि काय इथे मच्छिंद्रनाथ झाले नव्हते का, इथे त्यांनी सांगितलं नाही. आणि गोरखनाथांनी इथे किती कार्य केलं. ह्या सगळ्या नाथपंथांच्या कार्याला आज खरोखर बहर आलेला. त्या बहरात मध्ये तुम्ही त्यात आनंद उपभोगावा, तुम्ही त्यात मिळवावं. आज तुम्ही महाराष्ट्रात जन्मले त्याचं सार्थक झालं पाहिजे. तर बसले उहापोह करत ह्या छोट्याशा बुद्धीने काय करणार आहे, ही बुद्धी कुठवर तुम्हाला घेऊन जाणार आहे. आज हे सांगण्याचं कारण असं की मी जगभर फिरते आणि जगभर पाहिलं मी की अत्यंत गहन लोक आहेत सगळीकडे. मग तुम्ही ऑस्ट्रेलियाला जा, नाही तर तुम्ही इंग्लंड, अहो इंग्लंडचे लोक, इंग्लिश लोक, ब्रिटिश, त्यांचा पिंडो काय, हे असं आहे कसं, काय झालं आम्हाला, आमची जी गुणवत्ता होती ती गेली कुठे, आमच्यातले गुण गेले कुठे गेले असले तरी आज तुम्ही ज्या भूमीवर उभे आहात ती अत्यंत पवित्र भूमी आहे. आणि ह्या पुण्यपट्टणमला माझा नमस्कार आणि आपल्या सर्वांना माझा नमस्कार. फक्त एवढंच की आपलं संत पण ओळखा आणि त्या संततात मग तुमचे सारे त्रास दूर होतील. पण इथे पुण्याला काय विचारू नका, दिल्लीमध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीने मान्य केलं सहयोगाला आणि तिथे 4 डॉक्टरांना MD मिळाले. आता हे 2-4 MBBS डॉक्टर इथे एवढा तमाशा करतायत. 4 डॉक्टरांना MD मिळाली, त्यांना MD देणारे त्याच्याही उच्च शिक्षणाने शोभित होते. इथे युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही करू शकता का सहयोग? नाही करू शकत. ऑस्ट्रेलियामध्ये सहयोगाला मान्यता मिळाली, त्यांना एक विंग मिळालं, त्याच्यामध्ये डिग्री मिळाली. आणि ह्या महाराष्ट्रात तुम्ही करू शकता का? नाही. कारण इथल्या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये अति शहाणे त्यांचे बैल रिकामे असं दिसतंय.
आणि जर इथे कोणी करेलच तर ते सुद्धा उत्तर हिंदुस्थानीच करेल हे मला माहिती आहे. कारण तसे अजून तिकडे उपटसुंभ जन्माला आलेले नाही. ते आपल्या महाराष्ट्राचंच वैशिष्ट्य आहे. कारण आपण त्याला चालना देतो, आपण त्याचं ऐकून घेतो, वाटेल ते सांगितलेलं आपण ऐकून घेतो. आणि इतकंच नव्हे, सरकार दरबार सगळीकडे त्यांचंच महात्म्य आहे. हे कसलं काय समजत नाही. आज जेव्हा आपण एक जनजागरणाला बसलो, हजारो लोकांची जिथे कुंडलिनी जागृत होते, तेव्हा ह्या पवित्र महाराष्ट्रात तर केवढं मोठं कार्य व्हायला पाहिजे, केवढं गहन कार्य व्हायला पाहिजे, केवढं उच्च कार्य व्हायला पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, कारण मी पण महाराष्ट्रात जन्मलो आणि महाराष्ट्री भाषेला मी संबंध जगातल्या सर्व भाषांपेक्षाही उच्च भाषा समजतो. स्पेशली विशेषतः अध्यात्मासाठी याच्यापेक्षा चांगली भाषा नाही, त्याच्यापेक्षा उत्तम भाषा नाही. पण त्यांना अध्यात्मच कशा शिकायतात ते माहित नाही, किंवा जे अध्यात्माचा खेळ मांडून बसले अशा लोकांना काय समजणार की ह्या भाषेमध्ये इतकं सुंदर वर्णन आहे. आनंदाचेच हजार प्रकार दाखवले ते, आत्मानंद, निरानंद, स्वानंद, तरतरेचे हे शब्द कोणत्याही भाषेत नाही, ते तुमच्या भाषेत आहेत. एवढी मेहनत करून ठेवलेली आहे, ती वाया जाणार आहे का ह्या महाराष्ट्रात? मी एवढं कळकळीने एवढ्यासाठी सांगते की मला आश्चर्य वाटतं, दुसरं काय. आणि दुःखही होतं, काय ही भूमी आणि काय ह्याच्यात इतिहास, अशा मोठ्या अशा ह्याच्यामध्ये कुंडलिनीचं जागरणाचं कार्य म्हणजे पटकन व्हायला पाहिजे आणि पसरायला पाहिजे. ह्या बुद्धीने ते तुम्ही जाणू शकत नाही. मी गोष्ट करते बुद्धीच्या पलीकडे जाण्याची. विश्वामध्ये बदल येत आहे आणि विश्वात हे कार्य होत आहे. बुद्धीच्या पलीकडे निराकारात उतरायची, निर्विचारात उतरण्याची गोष्ट मी करते आहे. जे सर्वांनी सांगितलं ते होत आहे, पण जरा तरी नम्रता असायला पाहिजे ना. हा आखडपणा आणि हा शिष्टपणा तुम्हाला कुठे घेऊन जाणार नाही. त्याला एक नम्रता पाहिजे आणि ते नम्रतापूर्वक जर तुम्ही मान्यता दिली तर मुळीच वेळ लागणार नाही. ह्या महाराष्ट्राची संबंध जी काही परंपरा आहे ती परत ह्या पृथ्वीवर उतरणार आणि परत जग पाहिजे की काय हा महाराष्ट्र आहे. आता तर सगळ्या लोकांना भीतीच बसलेली आहे. कोणी जर म्हटलं की ते पैसे घालायचे म्हणजे नको रे बाबा, महाराष्ट्रात कळणारच कुठे पैसे जातील. ह्या पैशाची काय अशी मोठी लागलेली आहे, त्यांनी काय मिळणार आहे आपल्याला? जे पाहिजे ते परम धन मिळवायला पाहिजे आणि ते काही कठीण नाही. ते मिळाल्यावर तुम्हाला कळेल की तुम्ही किती श्रीमंत आहात. श्रीमंत, श्रीची मती ज्याला मिळाली तो श्रीमंत. नुसते बाजार गुणगेपणा करून आणि सगळ्याचा बाजार मांडून श्रीमंती ज्यांनी जोडली त्याला श्रीमंती नाही म्हणतात. त्याच्यामध्ये काही गौरव नाही, काही नाही. आज मी कुंडलिनीवर एवढ्यासाठी नाही बोलले, कारण कुंडलिनी ही शक्ती आहे आणि ती जागृत होऊ शकते. हे तुम्ही मानलं नाही तरी होऊ शकते. पण जर तुम्ही उद्धटपणा केला आणि मगरुरी केली तर तुमचीच ही आई, तुमची कुंडलिनी ती उठणार नाही. मगरूर लोकांसाठी कुंडलिनी नाही, ही नम्र लोकांसाठी. जी नम्र मंडळी आहे त्यांची कुंडलिनी अगदी सहजगत्या उठते. ही गोष्ट खरी आहे आणि त्याची तुम्ही प्रचिती घेऊन काय ते ठरवा. आज एक मोठा दिवस असा मानला पाहिजे की हे कार्य महाराष्ट्रात पुण्यामध्ये होत आहे आणि ह्याचा परिणाम सर्व जगात आहे, सर्व जगामध्ये याचा परिणाम. इथे लोक तुमच्या महाराष्ट्रात येतात ते असाच विचार करून की हा महाराष्ट्र म्हणजे केवढा पुण्य प्रभावी देश, तेव्हा त्याचा पडताळा त्यांना मिळू द्यायचे. आणि त्यासाठी तुम्हाला काही पैसे खर्च करायला नको, तुम्हाला काहीही करायला नको. ते तुमच्यात आहे धन, तेच मिळवून द्यायचं आहे. त्याच्यात माझी सुद्धा तुमच्यावर काही अट नाही आहे. मला तुमच्यापासून काही घेणं नाही, मी परत सांगते. आणि एवढी मेहनत करून आता माझं 73वं वर्ष आहे, 73 वर्षात झाले मी.
मग त्या वयामध्ये एवढी मेहनत